नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे रवा केक. घरच्या घरी रवा केक आपण अप्रतिम चवीचा बनवू शकतो. इथे 2 कप रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे. तुम्ही जाड रवासुद्धा याऐवजी वापरू शकता. 2 कप रव्यासाठी 1 कप साखर हे योग्य प्रमाण आहे. रवा आणि साखर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. रवा आणि साखर 2 बॅचेसमध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता. मिश्रण थोडं जास्त असल्यामुळे 2 बॅचेसमध्ये रवा आणि साखर मी बारीक दळून घेतलं आहे. केकचं बॅटर बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मिश्रण हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे 1 कप गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध इथे घालून आपल्याला रवा आणि साखरेचं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. विस्करच्या साहाय्याने सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. एकसारखं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. संपूर्ण मिश्रण हे तयार आहे. आता अर्धा तास रवा झाकून ठेवायचा आहे. म्हणजे बऱ्यापैकी रवा हा मुरला जातो आणि केक आपला सॉफ्ट आणि स्पंजी असा तयार होतो. केकचं भांडं तयार करायचं आहे. 1 टीस्पून अशा पद्धतीने तूप लावून भांडं हे ग्रीस करून घ्यायचं आहे. कणिक किंवा मैदा आपल्याला घालून सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी बटर पेपरसुद्धा इथे वापरू शकता, म्हणजे केक हा तळाशी चिकटणार नाही. केक हा कढईमध्ये बनवायचा आहे. कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. कढईमध्ये एक स्टँड अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि खाली मीठ हे पसरवून घ्यायचं आहे. बरेचदा बेकिंगसाठी हे मीठ वापरून त्यामुळे मिठाचा कलर जरा बदलला आहे. कढई झाकून ठेवून 10 मिनटं मीडियम फ्लेमवर प्रीहीट करायची आहे. अर्धा तास झाला आहे. रवा हा भिजला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे आणि अर्धा कप इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे. मिल्क पावडरमुळे खूप छान स्वाद ह्या रवा केकला येतो. थोडं दूध घालून आपल्याला मिश्रण हे सारखं करायचं आहे. पाव कप तूप इथे वितळवून घेतलेलं आहे. सर्व साहित्य रूम टेम्परेचरला असलेलेच घालायचे आहेत. मिश्रण चांगलं 3-4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. सर्व गुठळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने केलेला रवा केक हा अप्रतिम स्वादाचा बनतो. नक्की बनवून बघा. मिल्क पावडरमुळे, कस्टर्ड पावडरमुळे त्याला अगदी मार्केटसारखी चव येते. आता आपल्याला इथे 1.5 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे. बेकिंग पावडरसुद्धा चाळून घालायची. इथे 1.5 टीस्पून मी बेकिंग पावडर वापरली आहे. तुम्ही सोडा वापरायचा नसेल तर 2 टीस्पून बेकिंग पावडरसुद्धा इथे घालू शकता. बेकिंग पावडर अशा पद्धतीने चाळून घ्यायची आहे. 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून मी इथे बेकिंग सोडा वापरला आहे. सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी बेकिंग पावडरचं प्रमाणही वाढवू शकता. थोडंसं दूध घालून मिश्रण हे सारखं करून घेऊ. तुम्ही इथे टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूटसुद्धा ह्या मिश्रणात घालू शकता. अगदी मार्केटसारखा लूक येण्यासाठी टूटी फ्रुटी इथे वापरले जाते. केकचं बॅटर आपल्याला तयार आहे. तयार केलेलं मिश्रण हे केक बेक करण्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे.
आता गॅसची आच आपल्याला स्लो करायची आहे आणि केक हा बेक करून घ्यायचा आहे. एक ते सव्वा तास हा केक बेक करायला लागू शकतो. केक बेक झाला हे कसं समजायचं तर घरभर केकचा सुगंध येतो आणि केक बेक झाला ते तुम्ही बघू शकता. टूथपिकची काडी किंवा अशा पद्धतीने चाकू किंवा एखादी स्टिक घालून केक बेक झाला की नाही ते बघू शकता. मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे. केक हा चांगल्या रीतीने भाजून तयार आहे. केक हा थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मोल्डमधून काढायचा आहे. अप्रतिम चवीचा हा केक लागतो. केक हा कट करून घेऊ. सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा रवा केक तयार होतो. घरच्या घरी तुम्ही हा बनवू शकता. मुलांना टिफिनला देण्यासाठी आणि टी टाईम स्नॅक म्हणून हा केक तुम्ही नक्कीच खाऊ शकता. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. सॉफ्ट आणि आपला स्पॉन्जी केक हा तयार आहे. नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.